मी सोनाली नितीन तके. आज या इरा पब्लिक स्कूलमध्ये एक छोटासा कार्यक्रम हळदी कुंकवाचा आणि यात जी मला अवसरे मॅडमनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांच्या स्टाफचं आधी मनापासून आभार व्यक्त करते. आणि माझा विषय आहे आज शौर्यवर्धिनींनो मनाने सक्षम होऊया. कारण आजच्या महिलांचा आपला प्रॉब्लेमच काय आहे का सांगा मैत्रिणींनो. आपल्याला पैशाची अडचण राहिलेली नाही. आता आपण सगळेजण मनाने ढासळतोय आणि हेच मन स्ट्रॉंग करण्यासाठी काय करायचं याच्यासाठी 2 शब्द. आणि मनाने का ढासळतोय बरं आपण आपण कोणीही शोधलं का. मी याच्यासाठी एक वाक्य सांगत. जाणले ना कधी मी कोण आहे स्वतः, शोधले ना कधी कोण आहे मी स्वतः, भेटलं न जाणे किती सोबती प्रवासात या, पण कधी भेटलेच नाही माझे मला मी स्वतः. आपण स्वतःला शोधलंय का मी कोण आहे म्हणून. आपल्याला काय व्हायचं हे शोधलंय आपण. आपल्याला आदर्श पत्नी व्हायचंय, आदर्श सून व्हायचंय, आदर्श आई व्हायचंय. पण स्वतःसाठी आतून आपलं काय चाललंय हे आपण पाहिलंय का कधी आपल्यासाठी. आपण या नात्यांच्या गुंता सोडवण्यातच गुंतून गेलोय. याच्या पलीकडे आपण स्वतःकडे पाहतोय. आज मला सांगा आपल्या शाळेचा स्टाफ आहे आपलं विद्यार्थ्यांची संख्या किती आहे 200 आणि महिला किती उपस्थित 50. आणखी येतोय पण हा अहो समजा पुरुषांना बोलवलं असताना आपण जर नसतो ना 250 आले असते 50 आणखी कुठून वाढले असते हे मी समजलं नसतं. तुम्ही चाललाय चला मी पण आहे गाडीवर पाठीमागे अशी अवस्था झाली. आपण स्वतःला शोधायचंय. साधा मुद्दा या आपण आजारी जर असलो आजारी तर कोणाच्या घरी अशी परिस्थिती मैत्रिणींनो आज आजारी आहे ना आराम झोप चहाची नाश्त्याची आणि जेवणाची काळजी नसावी. तू काळजी करू नको एवढं जर म्हटलं कोणाच्या घरात वातावरण असेल ना तर हॉस्पिटलची सुद्धा आपल्याला गरज लागत नाही. पण असं होत नाही. आधी स्वयंपाक करा, चंद्रावर जावा, सूर्यावर जावा, पण तुम्ही कोणाला तुनच जावा. आणि यासाठीच आपण मग मानसिकतेने ढासळत चालतो की माझ्यासाठी कोण नाही. आता वेगळा विचार करा. माझ्यासाठी कोणच नकोय. माझ्यासाठी फक्त मीच माझी सखी. कोणावरती रडण्यासाठी खांदे शोधायचे नाहीत, लढण्यासाठी शस्त्र शोधायचं. कारण आपण ज्या महाराष्ट्रात वाघिणीचे दूध पिऊन रणरागिण्या घडून गेल्या या महाराष्ट्रात आपण राहतो. त्यामुळे लढण्यासाठी कधीच खांदे शोधू नका. लढण्यासाठी शस्त्र शोधायचं आणि ते शस्त्र फक्त ज्ञान आणि ज्ञानच आहे. त्यासाठी पुस्तके वाचा. दुसरा मुद्दा आहे ताणतणाव येतो का आपल्याला नात्यात ताणतणाव येतो. आणि या नात्यांचा ताणतणाव म्हणजे एका बाजूनी स्त्री आणि दुसऱ्या पण बाजूनी त्रास देणारी स्त्रीच आहे. आपल्या नात्यांमध्ये आपले पुरुष दीर सासरा पती हे माणसं जास्त इंटरफेअर करत नाही. एक जात दुसऱ्या जावेला त्रास देते, नणंद भाऊजाईला त्रास देते, भाऊजाई नंदेला त्रास देते, सासू सुनेला त्रास देते आणि सून सासूला त्रास देते. यात पुरुष कुठं आला. मग याच महिलांनी जर आपण एकमेकींना सपोर्ट दिला, आपण सगळ्या आपलं माहेर सोडून आलेलो सासरे आणि आपण जर एकमेकींना सपोर्ट केला ना तर 90% प्रॉब्लेम संपले तुमचे. 90% प्रॉब्लेम नक्की संपलेले असणार आहे. त्यामुळं सपोर्ट करताना एकमेकींना करायचा. प्रत्येक स्त्रीची अवस्था या दुरून डोंगर साजरे दिसतात अशी आम्हा बायकांची अवस्था असते. दुरून डोंगर साजरे दिसतात अशी आम्हा बायकांची अवस्था असते. आपला मुलगा दाबून धरत वरवर हसायची व्यवस्था असते. फक्त तुम्ही वरच्यावर हसता. आतून पूर्ण कोसळून गेलेला आहे. त्यामुळे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब सावित्रीबाई फुले यांची चरित्र वाचा आणि तुम्ही तेवढं स्ट्रॉंग राहा. आणि माझा दुसरा मुद्दा याच्यानंतरचा असेल की आपली मुलं घडवूया. आपण नकली सौंदर्यात गुंतून जाऊ नका. वास्तववादी सौंदर्य त्याला शोधायचंय. नकली सौंदर्य काय कितीही जरी आता मेकअप केला पावडरचे थर लावले आणि बाहेर आलो पावसाचा एक थेंब जर गालावर पडला तर खळखळ ओघळ
ऑन मेकअप निघून जातो. त्या मेकअपच्या आहारी जायचं नाही, त्यात वेळ वाया घालवायचा नाही. जे स्किल आहे ना त्या स्किलला बाहेर काढा. आपली मुलं हे 4थी पर्यंत तुम्ही घडवा, तिथून पुढे तुम्हाला मुलांना टच करायची कधीही गरज पडत नाही. एका शिक्षकांकडे 20 मुलं, 15 मुलं, 25 मुलं पट असतो, पण आपल्याला घडवण्यासाठी आपली फक्त 2च मुले असतात. त्यांच्यासाठी आजच्या युगात सकाळी 1 आणि संध्याकाळी 1 तास वेळ काढायचाच. मी हा अनुभव एक सांगते, मी माझं जास्त सांगत नाही, पण मी माझा मुलगा इतका स्ट्रॉंग घडवलाय. तो 5वीला नवोदय सिलेक्ट झाला, 2 वर्ष तिथं होता आणि आता कोल्हापूरच्या पलीकडे आदमापूरला इनोव्हेटिव्हला आहे बोरोडे. इतका चांगला, आता त्याला अभ्यास कर म्हणायची गरज पडत नाही, मला नाही पडत. तो आपोआप एकदाच त्या टॉप 10 मध्ये, टॉप 5 मध्ये मुलांना ओढलं गेलं. मोठी झाली की त्यांना ती समज येते. पण लग्न आहे तोपर्यंत आपल्याला तो करू शकतो हे सकारात्मक वाक्य त्याच्या मनावरती बिंबवून ते त्याला तेवढ्या रुटीन धावायला लावलं की ते आपोआप मुलं होतं. त्यामुळं वेळ आपणच द्यायचा, आपल्या मुलांना आपण घडवायचं. ते कितीही कच्चा असू द्या, त्याची तुलना करू नका. तू करू शकतो आणि बाळा तूच फक्त हुशार आहे एवढंच सांगा. ते लगेच पाटे पेन्सिल घेऊन अभ्यासाला बसतंय. त्यामुळं आपल्या मुलांना घडवा, वेळ द्या. राष्ट्रमाता जिजाऊ साहेब किंवा सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आपल्या मुलांना तुम्ही वेशभूषा घालता, फोटो काढता, नटवता, थटवता आणि तो फोटो टेटसला ठेवता. इथपर्यंत ठीक आहे, पण तुम्ही त्यांचा विचार सांगता का? त्या मुलांना त्यांची गोष्ट सांगता का? त्या महापुरुषांनी किंवा त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांचं कार्य सांगता का तुम्ही कधी? आणि हेच चुकवते आपल्याला, कारण आपल्याकडून वेशभूषेचं पूजन केलं जातं, विचारांचं पूजन होत नाही. पण ज्या दिवशी खऱ्या अर्थाने विचारांचं पूजन होईल तेव्हा घराघरात जयंती साजरी होईल. आणि मग जिजाऊ साहेब आणि राष्ट्रमाता आणि जिजाऊ साहेब व सावित्रीबाई फुले प्रत्येकाच्या घरात जन्माला आलेले असतील. आणि जाता समारोपाकडे येताना आणखी एक गोष्ट सांगते. हे जे शैक्षणिक संकुलाचं जे छोटंसं रोपटं लावलंय ना, हे तुम्ही खूप भाग्यवान माता आहे. कारण माझी मुलं जेव्हा एवढी होती ना, तेव्हा 3री पास आउट झाल्यापासून कोल्हापूरला शाळेला आहे. चांगलं शिक्षण मिळणं ही काळाची गरज आहे. आपण म्हणतो आताच ते जुन्या माणसांचं फॅडच आहे, आता काय कलेक्टरच व्हायचं आहे काय? नाही, कलेक्टर होऊ द्या, चांगला एक माणूस घडवायचा आहे मला म्हणा. कलेक्टरच प्रत्येक जण व्हावं असं नाही, पण आधुनिकतेने इंग्लिश येणं आणि नवनवीन ज्या गोष्टी ह्या मुलांना देणं ही काळाची गरज आहे आणि हे आपण स्वीकारली पाहिजे. जुन्या माणसांच्या जास्त नादाला लागू नका मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत. बाकी काही असू द्या, शिक्षणात इंटरफेअर नको. मी माझी मुलं 4थीला असताना जेव्हा कोल्हापूरला सोडून येताना एक आई म्हणून जी वेदना झाल्यात ना, त्या वेदना तुम्हाला अनुभवायला नाही तर याचा आशीर्वाद तुम्हाला लागल्याशिवाय नक्कीच राहणार नाही. त्यामुळं जवळच असलेल्या या गोष्टीचा उपभोग तुम्हाला घेता येतो. आणि जाता जाता हे शैक्षणिक संकुल एक दिवस इतकं मोठं वृक्षाप्रमाणे भरलेलं असेल, इतकं की एंट्रन्स एक्झाम असतात बघा विद्यार्थ्यांच्या. आणि पुन्हा एकदा मी मला बोलायला 4 शब्द संधी दिल्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद.